नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये ज्या कन्सेप्ट बघणार आहे ते म्हणजे व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम. पहिला आपण बघणार आहे अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे नेमकं काय. त्याच्यानंतर आपण दोन डेरिव्हेशन बघणार आहे. एक म्हणजे अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आणि टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हे 3 पॉईंट आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आपण बघूया, व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजे नेमकं काय. तर बघा, आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे. 11वी मध्ये आपण बघितलेलं बघा, लॉज ऑफ मोशन चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. मोमेंट ऑफ ए फोर्स, जर आपण लिनियर मोशनचा जर विचार करत असेल तर मोमेंट ऑफ ए फोर्स, ओके, तर मोमेंट ऑफ ए फोर्सलाच आपण काय म्हणत होतो, टॉर्क. मोमेंट ऑफ ए फोर्सला आपण काय म्हणत होतो, टॉर्क. तर मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज ए टॉर्क. येते लक्षात. तसंच सेम अँग्युलर मोमेंटम ही सुद्धा एक अँग्युलर टर्म आहे, अँग्युलर क्वांटिटी आहे. तर ह्याची सुद्धा डेफिनेशन काय येतं, ए मोमेंट ऑफ ए लिनियर मोमेंटम. काय डेफिनेशन येते अँग्युलर मोमेंटमची, मोमेंट ऑफ ए लिनियर मोमेंटम. मग बघा, मोमेंट ऑफ ए फोर्स आपण कसं लिहिलंय, आर बार क्रॉस एफ बार, सेम तसे देतं. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, लिनियर मोमेंटम पी ची व्हॅल्यू काय असते, मास इंटू वेलॉसिटी. काय असते व्हॅल्यू, लिनियर मोमेंटमची व्हॅल्यू मास इंटू वेलॉसिटी. तर आपल्याला इथं अँग्युलर मोमेंटम मिळाला आर बार क्रॉस पी बार. आर बार वेक्टर आहे, पी बार वेक्टर आहे आणि अँग्युलर मोमेंटम हा सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. मग इथे क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजे इथे काय येणार आहे, साइन थिटा. म्हणजेच मॅग्निट्यूड मध्ये अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा. काय व्हॅल्यू, एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा. आणि हा थिटा कोणामधला अँगल आहे, थिटा इज द अँगल बिटवीन आर बार अँड पी बार. थिटा कुणामधला अँगल आहे, आर बार अँड पी बार. ओके. तर अँग्युलर मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग त्याची डायरेक्शन आपल्याला कशी मिळते, तुम्ही शेजारी इमेज मध्ये पाहतच असाल की जर सपोज इथे तुम्ही बघा, ऑब्झर्व करा नीट, की जर तुमचं रोटेशनल मोशन हे अँटी क्लॉकवाईज असेल तर तुमचा एल बार हा अपवर्ड येतोय. दिसतंय तुम्हाला, एल बार कुठे येतोय, अपवर्ड येतोय. म्हणजे हे आपल्याला कशावरून मिळतंय, अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. आपल्याला एल बार ची डायरेक्शन म्हणजे अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन कुठे मिळते, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशनल मोशन अँड बाय राईट हँड थंब रूल. ओके. तर आय थिंक की तुम्हाला अँग्युलर मोमेंटम म्हणजे नेमकं काय ते समजलं असेल. मी तुम्हाला पहिलं काय सांगितलं, मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स आपण कसं लिहितो, आर बार क्रॉस एफ बार, त्यालाच आपण टॉर्क म्हणतो. तसंच सेम मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच आर बार क्रॉस पी बार जर घेतला तर आपल्याला कुठली क्वांटिटी मिळते, अँग्युलर मोमेंटम डिनोटेड बाय एल. आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. ह्याचं मॅग्निट्यूड काय येतं, क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा. आणि त्याची डायरेक्शन आपल्याला मिळते राईट हँड थंब रूलने. हे आपण ऑब्झर्व करतच असाल. ओके. तर पुढे आपण डिस्कस करूया अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तोपर्यंत ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण नेक्स्ट न्यू पॉइंट बघणार आहे, अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. काय बघणार आहे आपण, अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपण आत्ता डिस्कस केलंय की अँग्युलर मोमेंटम डिनोटेड बाय एल बार अँड बाय द डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन काय, मोमेंटम ऑफ ए लिनियर मोमेंटम. काय म्हणतो मी, मोमेंटम ऑफ ए लिनियर मोमेंटम इज कॉल्ड ॲज ए अँग्युलर मोमेंटम. आणि ह्या डेफिनेशन वरून अँग्युलर मोमेंटमचं वेक्टर इक्वेशन काय येतं, एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. आता हा क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजेच काय येणार आहे, एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा. तर हा थिटा काय, थिटा इज द अँगल बिटवीन पोझिशन वेक्टर आर बार अँड लिनियर मोमेंटम वेक्टर पी बार. आर बार आणि पी बार मधला हा अँगल आहे थिटा. बघा, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. आता ह्याच्या पुढचा पार्ट आपण नंतर डिस्कस करूया. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम
अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड काय आलं, एल इज इक्वल टू आर पी साइन थिटा. ओके, आता आपण ऍक्च्युअल एक्सप्रेशन कडे येऊया. आपल्याला काय बघायचं, अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू डिराइव्ह करायची, म्हणजे एल ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण ती कुणाच्या टर्म मध्ये, वी हॅव टू फाइंड इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आय. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म मध्ये अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बघा इथे काय घेतले आपण, एक रिजिड बॉडी घेतली. दिस रिजिड बॉडी मेड अप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स. ही बॉडी किती पार्टिकल्सची बनली, एन नंबर ऑफ पार्टिकल्स. हे आपण इमॅजिनरी म्हणून घेतले, एन नंबर ऑफ पार्टिकल्सचे बनलेले. एव्हरी पार्टिकल हॅव्हिंग द डिफरंट मासेस. प्रत्येक पार्टिकलचा मास कसा आहे, डिफरंट आहे. इथे बघा ह्या पार्टिकलचा मास आहे m1, इकडे हा पार्टिकल आहे त्याचा मास आहे m2, इथे आपण एक पार्टिकल घेतलाय त्याचा मास आहे mn. मीन्स एव्हरी पार्टिकल हॅव्हिंग द डिफरंट मासेस m1 m2 अप टू mn. ओके, आता हे प्रत्येक पार्टिकल, आता बघा ही बॉडी ज्यावेळी रोटेट होत असेल, रोटेट कुणाच्या अबाउट होते, ऍक्सिस ऑफ रोटेशन. तो ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठल्या पॉइंट मधून पास झालाय, ओ. आणि हा जो बॉडीचा प्लेन आहे त्याला ते ऍक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. तर ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हा प्रत्येक पार्टिकल एक डिफरंट डिस्टन्सला, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग हा m1 मास किती डिस्टन्सला आहे, r1, m2 कितीला आहे, r2, mn किती डिस्टन्सला आहे, rn. म्हणजे एव्हरी पार्टिकल इज ॲट ए डिफरंट डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. आलंय लक्षात. ओके, मग आता एक आपल्याला थेरी माहिती झाली. इफ द बॉडी इज सेट इन टू रोटेशन मोशन, बॉडी जर रोटेशनल मोशन मध्ये असेल तर त्या बॉडी मधला प्रत्येक पार्टिकल हा ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. काय सांगितलं मी, बॉडी जर रोटेशनल मोशन मध्ये असेल तर त्या बॉडी मधला प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट काय परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन. म्हणजे इथे प्रत्येक पार्टिकल कुठल्या मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक पार्टिकल जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे त्या प्रत्येक सर्क्युलर मोशनचा रेडियस हा मात्र कसा आहे, डिफरंट आहे. जर रेडियस डिफरंट असेल तर ह्याचा अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये जी टँजेन्शियल वेलोसिटी असते, ज्याला आपण लिनियर वेलोसिटी पण म्हणतो v, तर ती कशी असणार आहे, प्रत्येक पार्टिकलची वेगवेगळी असणार आहे. म्हणजे एव्हरी पार्टिकल हॅव्हिंग द डिफरंट वेलोसिटी. काय असणार आहे, डिफरंट वेलोसिटी. मग बघा आता वेलोसिटी जर डिफरंट असेल, हे महत्वाचं आहे, वेलोसिटी जर डिफरंट असेल तर प्रत्येक पार्टिकलचा लिनियर मोमेंटम हा सुद्धा काय असतो, डिफरंट असतो. जर लिनियर वेलोसिटी डिफरंट असेल तर प्रत्येक पार्टिकलचा लिनियर मोमेंटम हा सुद्धा काय असतो, डिफरंट. कारण की लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय येतो, लिनियर मोमेंटम डिनोटेड बाय p and it is the product of mass into velocity. मग जर v बार प्रत्येक ठिकाणी डिफरंट असेल तर p बार हा सुद्धा काय असेल, डिफरंट असेल. आणि बघा अजून एक महत्वाचं, जर एखादी सर्क्युलर मोशन चालू असेल तर सर्क्युलर मोशन मध्ये हा समजा पोझिशन वेक्टर आहे आणि हा वेलोसिटी वेक्टर आहे. तर वेलोसिटी वेक्टर हा सर्कलला, सर्कम्फरन्सला टँजेन्शियल असतो. म्हणजे रेडियस म्हणजे पोझिशन वेक्टर आणि टँजेन्शियल वेलोसिटी v बार ह्यांच्यामधला अँगल हा नेहमी किती असणार आहे, 90 डिग्री. म्हणजे v बार आणि r बार मधला अँगल नेहमी किती असणार आहे, 90 डिग्री, जर सर्क्युलर मोशन असेल तर. येते लक्षात. मग v बार आणि r बार जर परपेंडिक्युलर असेल तर p बार आणि हा r बार, p बार आणि r बार हे सुद्धा नेहमी कसे असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजे r बार अँड p बार इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू इच अदर. मग मी मगाशी पॉइंट इथे येऊन सोडलेला, अँग्युलर मोमेंटमचा मॅग्निट्यूड किती येतो, rp साइन थिटा. मग हा थिटा कुणामधला अँगल आहे, r बार आणि p बार मधला. हा थिटा कुणामधला अँगल आहे, r बार आणि p बार. आणि आताच आपण बघितलं r बार आणि p बार मधला अँगल नेहमी किती असतो, 90 डिग्री असतो सर्क्युलर मोशन मध्ये. येते लक्षात. मग साइन 90 किती असतो, साइन 90 असतो 1. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती झाली, 1. म्हणजे l इज इक्वल टू काय झाला, rp. आणि लिनियर मोमेंटमचं मॅग्निट्यूड किती असतं, m इंटू v. ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली, r इंटू mv. इथपर्यंत लक्षात आलंय. ओके, हा पार्टिकल काय परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन असेल तर लिनियर वेलोसिटीची व्हॅल्यू काय येते, v इज इक्वल टू r ओमेगा. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी, v इज इक्वल टू r ओमेगा. आता आपण इथे एक कन्सिडर करूया की बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी.
व्हिडिओ चालू असतानाच तुम्हाला डिस्टर्ब करतो थोडंसं. जरा दिवस असतानाच मी हा व्हिडिओ शूट करतो, त्याच्यामुळे बाजूला काहीतरी गाड्यांचे आवाज किंवा इतर आवाज येत असतील तर त्याला इग्नोर करा तुम्ही सध्या. ओके. तर काय म्हणतोय, बॉडी रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस ऑफ रोटेशन विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे ओमेगा हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग ही व्हॅल्यू आपण इथे पुट केली तर मला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय मिळाला, एम आर स्क्वेअर ओमेगा. अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू काय मिळेल बघा इथे, आर इंटू एम इंटू व्ही. व्ही ची व्हॅल्यू काय, व्ही ची व्हॅल्यू आपण पुट केली आर ओमेगा, मग आर इंटू आर, आर स्क्वेअर, म्हणजे एम आर स्क्वेअर ओमेगा. हे अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू मिळाली. येते लक्षात. मग आता बघा आपण काय करूया, इंडिव्हिज्युअल प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करूया. मग पार्टिकल ऑफ मास m1 at a distance r1 from axis of rotation, its angular momentum is given by L1 is equal to m1 r1 square omega. Similarly m2 चा काय, L2 is equal to m2 r2 square omega. इथे सुद्धा mn चा काय अँग्युलर मोमेंटम, Ln is equal to mn rn square omega. प्रत्येक ठिकाणी ओमेगा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, कारण की आपण इथे मेन्शन केलेले अँग्युलर वेलोसिटी इज कॉन्स्टंट. ओके. मग L1 L2 L3 L4 अप टू Ln हे कोण आहेत, इंडिव्हिज्युअल अँग्युलर मोमेंटम आहे. प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम आहे सेपरेट सेपरेट. पण आपल्याला काय करायचं आहे, होल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे, टोटल अँग्युलर मोमेंटम. तर टोटल अँग्युलर मोमेंटम कधी मिळेल, तर प्रत्येक पार्टिकलचा जो अँग्युलर मोमेंटम आलाय L1 L2 L3 अप टू Ln, ह्या सगळ्यांची काय घ्यावी लागेल आपल्याला, ऍडिशन. मग ऍडिशन करताना बघा लक्षात येईल, ओमेगा कॉन्स्टंट आहे म्हणजे ओमेगा कॉमन आला, ब्रॅकेट मध्ये काय m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू mn rn स्क्वेअर. कॉमन असल्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर आपण काय घेतला, ओमेगा. आणि हीच टर्म आपण काय लिहिली, समेशन. काय लिहिली आपण, L इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 टू n. हे 1 टू n काय घेतलंय, कारण की लोअर लिमिट आहे 1 आणि अप्पर लिमिट आहे m, म्हणून आपण काय घेतलं, समेशन I इज इक्वल टू 1 टू n mi ri स्क्वेअर, आणि कॉमन कोण आहे, ओमेगा. अँड वी नो दॅट, आपल्याला माहितीच आहे समेशन mi ri स्क्वेअर म्हणजेच कोण आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी. कोण आहे हा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी अबाउट ए गिवन ऍक्सिस, अँड इट इज डिनोटेड बाय आय. तो कशाने आपण डिनोट करतोय, आय. म्हणजे फायनली आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला मिळाला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तो फॉर्म्युला आला L इज इक्वल टू आय ओमेगा. आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला अँग्युलर मोमेंटमचा, L इज इक्वल टू आय ओमेगा. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. ओके. तर अँग्युलर मोमेंटम वेक्टर क्वांटिटी आहे, ते आपण मगाशीच बघितलं. त्याची डायरेक्शन आपल्याला राईट हँड थंब रूलने मिळते, राईट हँड रूलने मिळते. ओके. आता ह्या अँग्युलर मोमेंटमचं एसआय युनिट काय, तर ह्या अँग्युलर मोमेंटमचं एसआय युनिट असतं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. काय अँग्युलर मोमेंटमचं एसआय युनिट, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता हे एसआय युनिट कशावरून आले, तर ह्या डेफिनेशन वरून. आपण जर सपोज L इज इक्वल टू काय घेतला, आरपी. आर म्हणजे डिस्टन्स आहे, म्हणजे त्याचं एसआय युनिट आलं मीटर, आणि पी म्हणजेच कोण असतो, तर मास इंटू वेलोसिटी असतो. मग मासचा एसआय युनिट केजी, वेलोसिटीचा एसआय युनिट मीटर पर सेकंड. मग हे मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर, म्हणजे एसआय युनिट काय आलं, एसआय युनिट आलं अँग्युलर मोमेंटमचं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. काय आलं एसआय युनिट, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. मग त्याच्यावरून आपण डायमेन्शन पण लिहू शकतो. डायमेन्शन काय, अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन, तर बघा m ची पॉवर, m म्हणजे मास, मासची पॉवर किती 1. त्याच्यानंतर L, L म्हणजे लेंथ, लेंथची पॉवर किती 2. T म्हणजे टाइम, टाइमचा पॉवर किती -1. दिस इज डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल अँग्युलर मोमेंटम कसा आलाय तो. तर हे सगळं नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट मारा, वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके. तर नेक्स्ट एक्सप्रेशन आपण बघूया, टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. काय बघणार आहे आपण, टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर टॉर्कचं डेरिवेशन आपण
टॉर्कचं डेरिव्हेशन आर बार क्रॉस एफ बार म्हणजे मोमेंटम ऑफ फोर्स इज कॉल्ड एज ए टॉर्क. ही डेफिनेशन आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे. ओके, पण आता आपल्याला जो टॉर्क काढायचा आहे तो टॉर्क आपल्याला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म मध्ये म्हणजे फॉर रोटेशनल मोशनसाठी आपल्याला टॉर्क काढायचा आहे. पाहिजे तर हवं तर तुम्ही त्याला असं म्हणू शकता रोटेशनल टॉर्क. काय काढायचं आपल्याला? रोटेशनल टॉर्क. मग नेहमीप्रमाणे आपण इथे एक रिजिड बॉडी घेतली. इट रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट O which is perpendicular to the plane of the body. This rigid body is rotating about an axis with constant angular acceleration. ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट ही बॉडी रोटेट होते. कशी होते? विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, बॉडी मेडअप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. बॉडी कितीची बनली? n नंबर ऑफ पार्टिकल्स. इच पार्टिकल हॅव्हिंग द डिफरंट मासेस m1, m2, mn. ओके, every particle is at a different distance from axis of rotation. m1 is at a distance r1, m2 is at a distance r2, mn is at a distance rn. Means every particle is at a different distance from different axis of rotation. त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला माहिती आहे, if the body is set into rotational motion then every particle performing a circular motion. प्रत्येक पार्टिकल काय परफॉर्म करणार आहे? सर्क्युलर मोशन. जर प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल आणि प्रत्येक पार्टिकलच्या सर्कलचा रेडियस हा जर वेगवेगळा असेल तर त्या बॉडीची त्याची वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी v ही डिफरंट असते. मग जर वेलॉसिटी डिफरंट असेल तर ह्याचाच अर्थ त्याचा ॲक्सेलरेशन सुद्धा कसा आहे? डिफरंट आहे. जर त्याचा ॲक्सेलरेशन डिफरंट आहे ह्याचाच अर्थ प्रत्येक पार्टिकलवर ऍक्ट झालेला जो फोर्स आहे तो फोर्स सुद्धा कसा आहे? डिफरंट. मग m1 वर ऍक्ट झालेला फोर्स काय? F1 बार. m2 वर ऍक्ट झालेला फोर्स F2 बार. mn च्या इथला फोर्स Fn बार. ओके, आता इथे सुद्धा R बार आणि F बार मध्ये नेहमी 90 डिग्रीच असणार आहे. आत्ताच आपण बघितलं लिनियर, जर एखादी पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर पोझिशन वेक्टर R बार आणि टँजेन्शियल वेलॉसिटी V बार ह्यांच्यामधला अँगल किती आहे? 90 डिग्री. मग ही जर V बारची डायरेक्शन आहे तर हीच A बारची सुद्धा डायरेक्शन आहे म्हणजे ॲक्सेलरेशनची. आणि ही जर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आहे तर ही सुद्धा कुणाची डायरेक्शन आहे? फोर्सची. म्हणजे R बार आणि F बार ह्यांच्यामधला अँगल हा नेहमी किती असतो? 90 डिग्री असतो. मग आपण बाय डेफिनेशन ऑफ टॉर्क मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड एज अ टॉर्क. त्याच्यावरून आपण वेक्टर इक्वेशन लिहिलं टाउ बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. म्हणजेच मॅग्निट्यूड मध्ये काही टॉर्क इज इक्वल टू आर एफ साइन थिटा. थिटा आपण किती म्हटलंय? 90 डिग्री. 90 डिग्री असेल तर साइन 91 म्हणजेच टॉर्क इज इक्वल टू काही आर इंटू एफ. पण फोर्सची व्हॅल्यू काय असते? न्यूटन सेकंड लॉवरून आपण फाइंड आउट केलेली फोर्सची व्हॅल्यू काय असते? मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, तर आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला काय मिळाला? आर इंटू एम इंटू ए. ओके, तर आता हा जो ॲक्सेलरेशन आहे हा कुणाचा ॲक्सेलरेशन आहे? पार्टिकलचा. जो पार्टिकल काय परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय येते? ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. अल्फा म्हणजेच कोण? अँग्युलर ॲक्सेलरेशन. कोण येतो? अँग्युलर ॲक्सेलरेशन, ज्याला आपण काय कन्सिडर केलंय? कॉन्स्टंट. त्याला आपण काय घेतलाय? कॉन्स्टंट. मग ही व्हॅल्यू आपण जर इथे पुट केली तर टॉर्कचा फॉर्म्युला काय मिळेल? एम आर स्क्वेअर अल्फा. काय मिळेल? एम आर स्क्वेअर अल्फा. अल्फा कॉन्स्टंट आहे. आता प्रत्येक पार्टिकलचा मास वेगळा आहे, प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स वेगळं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय काय व्हॅल्यू मिळेल? तर टॉर्क ऑफ द पार्टिकल ऑफ मास m1 इज गिवन बाय m1 r1 स्क्वेअर अल्फा. ज्याचा मास m2 आहे त्याचा टॉर्क काय असेल? m2 r2 स्क्वेअर अल्फा. ज्या पार्टिकलचा मास mn आहे त्याचा टॉर्क काय असेल? mn rn स्क्वेअर अल्फा. ओके, तर हे जे टॉर्क आपण फाइंड आउट केलेत हे कसले आहेत? इंडिव्हिज्युअल टॉर्क्स आहेत. कुणाचे आहेत? इंडिव्हिज्युअल. प्रत्येक पार्टिकलचा हा टॉर्क आहे. पण आपल्याला जर टोटल बॉडीचा टॉर्क काढायचा असेल तर आपल्याला ह्या टोटल बॉडीचा टॉर्क काढण्यासाठी इथे काय करावं लागेल? तर प्रत्येक टॉर्कची ऍडिशन करावी लागेल. ओके, मग इंडिव्हिज्युअल टॉर्कची ऍडिशन केली तर आपल्याला रिझल्टंट टॉर्क म्हणजे टोटल टॉर्कची व्हॅल्यू काय मिळेल? तर बघा, अल्फा सगळीकडे कॉन्स्टंट आहे म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर आला. ब्रॅकेटमध्ये काय? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर.
ह्यालाच आपण काय लिहिलं, समेशन आय इज इक्वल टू 1 to n, हे माहिती आहे लोअर लिमिट अप्पर लिमिट एम आय आर आय स्क्वेअर इंटू अल्फा. आणि समेशन एम आय आर आय स्क्वेअर म्हणजेच कोण असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी अबाउट ए गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि ते काय झालं आय. म्हणजे आपल्याला टॉर्कचं एक्सप्रेशन मिळालं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, म्हणजेच काय फॉर्म्युला मिळाला, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. काय इक्वेशन मिळालं, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. दिस इज एक्सप्रेशन ऑफ टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी हे आपल्याला माहिती आहे, तर त्या टॉर्कची डायरेक्शन आपल्याला राईट हँड थंब रूलनेच मिळते, त्याची डायरेक्शन आपल्याला राईट हँड रूलने सुद्धा मिळते. हे आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे, त्याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. तर टॉर्क हा कसा असतो, त्याची डायरेक्शन आपल्याला कशा मिळते, राईट हँड थंब रूलने. ओके, किंवा राईट हँड रूलने. आता इथे हा टॉर्क आहे, ह्या टॉर्कचं एसआय युनिट काय येतं, टॉर्कचं एसआय युनिट असतं न्यूटन मीटर. टॉर्कचं एसआय युनिट काय, न्यूटन मीटर. आता हे एसआय युनिट कशावरून आले, तर हे एसआय युनिट बघा, इथे आपल्याला मॅग्निट्यूड माहिती आहे, टॉर्कचं मॅग्निट्यूड काय झालं, आर इंटू एफ. टॉर्कचं मॅग्निट्यूड काय आहे, आर इंटू एफ. तर फोर्सचं एसआय युनिट काय असतं, फोर्सचं एसआय युनिट न्यूटन. आर म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्सचं एसआय युनिट मीटर, म्हणजे न्यूटन मीटर. जर ते न्यूटन मीटर असेल तर त्याचं डायमेन्शन न्यूटन म्हणजेच काय, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हा डिस्टन्सचा मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर. ओके, मगाशी बघा अँग्युलर मोमेंटमचं एसआय युनिट काय होतं, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. आता टॉर्क, ज्याला आपण रोटेशनल टॉर्क म्हणतोय, त्याचं एसआय युनिट काय येतं, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ह्याचं डायमेन्शन काय, मास एम, मासची पॉवर काय 1, एल फॉर लेंथची पॉवर काय 2, टी फॉर टाइमचं पॉवर काय -2. दिस इज डायमेन्शन ऑफ टॉर्क. तर हे लक्षात आलं. तर आय होप्स की तुम्हाला कळालं असेल की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय आणि रोटेशनल टॉर्क म्हणजे काय, आणि दोघांचे एक्सप्रेशन बघितले आपण, अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम अँड टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं आपण एक्सप्रेशन बघितले. तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या वहीमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा.